नमस्कार. श्री स्वामी समर्थ. बुद्धाने सांगितले, कोणी कितीही जवळचा असू द्या, या 3 गोष्टी कधीच दुसऱ्याच्या हातात देऊ नका. बुद्धाने सांगितले, कोणी कितीही जवळचा असू द्या, या 3 गोष्टी कधीच कोणाच्या हातात देऊ नका. एका झाडावर एका घुबडाने आपलं घरटं बांधलेलं होतं. ते घुबड फारच बुद्धिमान, अनुभवाचं खजिना आणि थोडंसं चालाक होतं. त्या दिवशी संध्याकाळच्या थोडासाच आधी एका गाढवाने जंगलात प्रवेश केला. गाढव दिसायला साधं भोळं आणि थोडंसं हरवलेलं वाटत होतं. घुबड उठलं आणि त्या गाढवाच्या समोर झाडावर बसलं. गाढव थांबलं. घुबडाने विचारलं, अरे भाऊ, कुठे चाललास? गाढव थोडंसं चकित झालं, पण म्हणालं, मला गावात जायचं आहे, पण रस्ता हरवला आहे, वाट दिसत नाही. घुबड मनात म्हणालं, याची आपली बुद्धी वापरून थोडा वेळ गुंतवता येईल असं त्याला वाटलं. गाव दूर आहे गाढवा, पण तुझं नुकसान करणार नाही, फक्त मदत करतो. वाटेत तुला एक कथा सांगतो, एक खूप महत्त्वाची गोष्ट शिकवणारी कथा आहे. गाढव आश्चर्यचकित होऊन म्हणाले, कथा आणि मला शिकवणारी, मला काय समजणार? घुबड डोळे मिचकत म्हणालं, बघा, जगात 3 गोष्टी आहेत ज्या कधीच दुसऱ्याच्या हातात देऊ नयेत. मग तो समोरचा माणूस कितीही जवळचा असो, त्या गोष्टी जर एकदा दिल्या तर परत मिळत नाहीत आणि जरी मिळाल्या तरी त्या पूर्वीसारख्या राहत नाहीत. गाढव उत्सुक झाला, कोणत्या गोष्टी आहेत त्या मला सांगा. मी खूप वेळ फसलोय. लोक माझा उपयोग करून घेतात आणि मी त्यांना सगळं देऊन टाकतो. घुबड म्हणाला, हे बघ, मी तुला एक गोष्ट सांगतो. एकदा ऐकशील तर ती तुझ्या आयुष्याला दिशा देईल. तयार आहेस का? गाढव हात जोडून म्हणालं, हो, मी तयार आहे. सांगा तर ऐका. फार पूर्वी एका मोठ्या नगरात समृद्ध, शूर, न्यायप्रिय राजा राहत होता. पण त्याच्या जीवनात एकच उणीव होती, त्याला संतती नव्हती. राणीही त्याच्याबरोबर सुंदर, सुसंस्कृत आणि प्रेमळ होती, पण दोघंही निपुत्रिक होते. राजा रोज दरबारात बसायचा, न्याय द्यायचा, लोकांची मदत करायचा, पण त्यांच्या अंतर्मनात एक दुःख घर करून बसलेलं होतं. नगरात फिरतात ना लोक त्यांच्याकडे बोट दाखवत म्हणायचे, हा राजा वांज आहे, राणी वांज आहे, त्यांच्या घर कधीच भरू शकत नाही. राजाच्या मनाला ही बोट फार लागत. तो विचार करत की मी एवढं राज्य चालवतो, लोकांची सेवा करतो, मग देवानं मला संतान का दिलं नाही? काय पाप केलं मी मागच्या जन्मात? राणीला हे जाणवायचं, पण ती पतीच्या डोळ्यातील दुःख ओळखायची. एक दिवस ती म्हणाली, महाराज, तुम्ही इतके चिंतेत आहात, कृपया मला सांगा, मी तुमचं दुःख वाटून घेईन. राजा प्रथम गप्प राहिला, पण शेवटी म्हणाला, राणी, मला सर्व काही पण मूल नको. लोकांच्या टोमण्यांनी माझं हृदय विदीर्ण झालं आहे. राणीच्या डोळ्यात पाणी आलं. ती खूप वेळ विचार करत बसली आणि शेवटी तिनं एक मोठा निर्णय घेतला. राजाच्या चेहऱ्यावर हसू यावं म्हणून तिने त्याला सांगितलं, महाराज, मी गरोदर आहे. राजा आश्चर्यचकित झाला. त्याने आनंदाने तिला मिठी मारली आणि म्हणाला, हे खरं आहे का? माझं खूप स्वप्न खरं होणार? राणीने खोटं बोलूनही होकार दिला. राजाने राणीच्या खोट्या गरोदरपणावर विश्वास ठेवून संपूर्ण राज्यभर आनंद साजरा केला होता. खोटं का होईना, पण तो भावनिक दृष्टिकोनातून समाधानी होता. आता मीही वंश चालवणारा राजा आहे. नगरातील प्रत्येक गल्लीमध्ये हीच चर्चा सुरू झाली की लवकरच राजकुमार जन्माला येणार आहे. राणी मात्र दिवसेंदिवस अधिक बेचैन होती. ती रोज दासीबरोबर समोर रडायची, मी खोटं बोलले, त्यात फसलोय, आता मी काय करू? दासी तिला धीर द्यायची, राणी, तुम्ही तुमच्या पतीसाठी केलं, त्यांच्या आनंदासाठी. आता आपण योग्य वेळी काहीतरी मार्ग काढू. जसजसे दिवस सरले, राणीने एक युक्ती केली. ती रोज आपल्या पोटाभोवती कपडे गुंडाळून ते मोठं दाखवायची. 9 महिने कसेबसे सरले, पण आता खरं संकट ओढवलं. मूल दाखवायचं तरी कसं? राणी तिच्या दासीला म्हणाली, आपण मूल निर्माण करू शकत, पण आपण लोकांना दाखवण्यासाठी काहीतरी करावं लागेल. तेव्हा दासीनं एक धाडसी कल्पना मांडली. आपण एखाद्या बाईचं मूल घेऊ शकतो किंवा बनावट मूल तयार करू शकतो. फक्त इतकं पाहिजे की राजा पाहू शकत नाही.
पण त्याही अगोदर एक खेळी खेळली गेली. राजा राणीने कुलब्राह्मणांना बोलावलं आणि सांगितलं की एक विशेष नियम जाहीर करावा. राजकुमाराचं तोंड विवाह होईपर्यंत कोणालाही दाखवायचं नाही. हे ऐकताच ब्राह्मणाने राजाला भेट दिली आणि सांगितलं, महाराज, राजकुमार अत्यंत विशेष आहे. त्यांचं तोंड जर कुणी लवकर पाहिलं तर त्याचे प्राण धोक्यात येतील. राजाने हे ऐकून अंतःकरणातून मान्य केलं. तो म्हणाला, ठीक आहे, मी प्रतीक्षा करेन, पण माझं मूल आहे एवढंच पुरेसं आहे. राज्यभर ही बातमी पसरली. राजकुमार आहे पण तो फार संवेदनशील आहे, म्हणून त्याचं दर्शन लग्नाच्या दिवशीच होणार. बघता बघता 20 वर्षाचा काळ ओलांडला. राजा आनंदात होता. राणींची भीती मात्र वाढत चालली होती. राजा राणीने ठरवलं, राजकुमाराला लग्न ठरवायचं. त्याने देशोदेशी राजांना आमंत्रण दिलं. अनेक राजकन्या त्याच्या वडिलांसह आल्या. राजा त्यांना सांगायचा, आमचा मुलगा लग्न मंडपात दिसेल, त्याआधी त्याचं दर्शन निषिद्ध आहे. सर्वजण मागे म्हटले, पण एक राजा तयार झाला. त्याने म्हटलं, मुलीचा नवरा मंडपात दिसेल एवढंच पुरेसं आहे. राजा अत्यंत आनंदात होता, पण राणीला ती म्हणाली, काय करावं, लग्न ठरले पण मुलगाच नाही. दासीने पुन्हा युक्ती सुचवली, आपण पिठाचा एक गोळा बनवू, त्याला सजू, कपड्यात लपवू आणि पालखीमध्ये ठेवू. कोणीही आत डोकावणार नाही. हे आपण आधीच बजावले. तेच केलं गेलं. एका सुंदर सजवलेल्या पालखीत पिठाचा गोळा राजकुमार म्हणून ठेवण्यात आला. वरात हातात निघाली, पण एक आदेश होता, पालखी वाटेत कुणीही उघडू नये. वरात जंगलात पोहोचली. वाटेत थकून सारे विश्रांतीसाठी थांबले. जेव्हा घडली अनपेक्षित घटना, त्याच झाडाखाली इच्छाधारी नाग राहत होता. त्याच्या पत्नीने पालखी पाहिली आणि आश्चर्याने नवऱ्याला बोलावलं, अहो, वरात काय विचित्र वाटते, एका पालखीत आहे पण तो वर नाहीच. नाग हसून म्हणाला, अगं, असं कसं शक्य आहे? पण पत्नीच्या आग्रहावर नाग पालखीकडे गेला आणि जे पाहिलं त्याने त्याचा विश्वासच सरला. पालखी पिठाचा गोळा होता. नागाने विचार केला, जर मंडपात पालखी उघडली आणि यात वर नाही तर अपमान होईल. 2 राजांमध्ये युद्ध होईल. लोक विश्वासही ठेवणार नाही. तो आपल्या पत्नीला म्हणाला, माझं तुझ्यावर प्रेम आहे, पण मला या राजाची अब्रू वाचायची आहे. मी राजकुमाराचं रूप घेऊन आणि त्या गोळ्याच्या ऐवजी पालखीत जाईन. नागिन प्रथम संतापली, माझं काय? तू तिला पाहून प्रेमात पडला तर? नाग शांतपणे म्हणाला, माझं तुझ्यावरचं प्रेम आहे, ते फक्त 2 दिवस राहील, लग्न होईपर्यंतच. नागिन डोळ्यातून अश्रू पिऊन म्हणाली, ठीक आहे, पण 2 दिवसांनी परत यायचं वचन द्या. नागाने होकार दिला. तो पिठाच्या गोळ्यात विलीन झाला आणि त्याचं रूप राजकुमारात परावर्तित झालं. इतका देखणा होता की चंद्रही लाजे. पालखी थेट मंडपात आली. जेव्हा जी उघडली गेली, सर्वजण स्तंभित झाले. एवढा देखणा मुलगा. मुलीचे वडील आनंदाने भारावले. लग्न टामाटात पार पडलं. लग्नानंतर इच्छाधारी नागाने आणखी एक विनंती केली, माझी आणि बायकोची पालखी वेगळी असावी. राजा ही गोष्ट आनंदाने मान्य करतो. वरात परत निघते. त्याच जंगलातून जाताना इच्छाधारी नाग त्याच्या पत्नीला भेटतो. हे बघ प्रिये, मी तुला दिलेले वचन पूर्ण केलं, आता मी परत आलो. तो म्हणतो. नागिन शांत असते पण डोळे अश्रूंनी भरलेले असते. फक्त 2 दिवस म्हणत गेलास पण परत येशील ना? नाग म्हणतो, हो, पण मला फक्त 2 दिवस मुली सोबत राहू दे. मी तिला तिच्या माहेरी पाठवेन आणि मग तुझ्याकडे परत येईल. नागिन मनाने शंकेने भरलेली असते पण नाईलाजाने परवानगी देते. इच्छाधारी नाग, जो की आता एका देखण्या राजकुमाराच्या रूपात होता, सासरच्या घरात आदराने घेतला गेला. राणीने तोच मुलगा पाहून समाधानाने त्याला मिठी मारली. देवाचा प्रसादच आहे हा, असं तिच्या मनात वाटलं. राजा आणि राणी दोघेही या राजकुमाराच्या सौंदर्याने भारावून गेले होते. नगरात आनंदाचं वातावरण होतं, पण कोणालाही माहीत नव्हतं की हा मुलगा प्रत्यक्षात कोणी आहे. दुसरीकडे नागाची नववधू, ती राजकन्या, ही नवीन लग्नामुळे खूप आनंदी होती. तिला तिचा नवरा इतका देखणा मिळेल असं तिला स्वप्नातही विचार केला नव्हता. पहिल्याच रात्री नागाने विचार केला होता की मी 2 दिवस राहीन आणि मग निघून जाईल. पण जेव्हा त्या राजकन्येने प्रेमाने त्याला पाहिलं
त्याचं मन हेलावलं. तिच्या कोमल स्पर्शात, तिच्या आवाजात, तिच्या डोळ्यात एक विश्वास होता. तो त्याला थांबवू लागला. पहिली रात्र गेली. स्त्री आली. 2 दिवसानंतर जाण्याचं वचन तो विसरू लागला. राजकन्येच्या प्रेमात तो हळूहळू गुंतत गेला. तिला प्रत्येक नजरेत आपलेपणा होता. तिच्या प्रेमानं त्याला गुंतवून टाकलं. महिना उलटला. नाग अजूनही तिथेच होता. दुसरीकडे नागिन जंगलात अधीर होऊन वाट पाहत होती. दिवस रात्र वाट बघत होती. तिला वाटत होतं आज तो येईल, उद्या येईल, पण काळ पुढे सरकत गेला. 2 महिने झाले. तिचे हृदय ओरडू लागलं. मी त्याच्यावर विश्वास ठेवला, पण तो मला विसरून गेला. ती संतापली. तिच्या डोळ्यातून आता पाणी नव्हे आग वाहू लागली. ती मनात म्हणाली, माझ्या प्रेमाचा विश्वासघात, आता तो जिवंत राहणार नाही. तिने ठरवलं त्याला शोधून त्याच्यावर सूड उगवायचा. नागिनीने संपूर्ण जंगल पालथं घातलं. एका झाडावरून दुसऱ्या झाडावर, एका गुहेतून दुसऱ्या गुहेत ती पतीला शोधत फिरत होती. अखेर एका रात्री एका उंच डोंगरावरून खाली पाहिलं आणि समोर राजवाडा दिसला. पण आश्चर्य, राजवाड्याभोवती खोल खड्डा खोदलेला होता आणि तो खड्डा पाण्याने भरलेला होता. नागाला हे माहीत होतं की त्याची पत्नी येईलच, म्हणून त्याने स्वतःसाठी असा अडथळा तयार केला होता. हे दृश्य पाहून नागिनीचा राग द्विगुणित झाला. हा खड्डा म्हणजे माझ्या प्रेमाचा अपमान आहे, असं तिला वाटलं. संपूर्ण राजवाड्याभोवती फेरी मारू लागली. अखेर एका कोपऱ्यात एक अरुंद पोकळी दिसली. त्यातून ती आत प्रवेश करू शकत होती. राजवाड्याच्या आत एका शांत खोलीत इच्छाधारी नाग राजकन्येसोबत झोपलेला होता. हे पाहून नागिनीचा देह थरथरू लागला. ती जवळ गेली. डोळ्यांनी तिच्या पतीला आणि मुलीला पाहिलं. पहिल्या क्षणात तिच्या मनात विचार आला, दंश करून दोघालाही संपवावं. पण पुढच्याही क्षणी तिचं हृदय बोललं, त्या मुलीचा काय दोष, तिचं आयुष्य का उद्ध्वस्त करावं. ती तशीच बसली. अश्रू गळू लागले. तिनं स्वतःला दोषी धरलं. माझ्या हातांनीच मी माझं आयुष्य नष्ट केलं, असं ती म्हणाली. आणि शेवटी ती त्या पलंगाजवळ गेली, तोंड झाकलं आणि जोरात आपटून घेतलं. तिचा प्राण त्या जागीच गेला. पुढच्या सकाळी राजकन्या उठून बाहेर आली. नाग अजूनही झोपेत होता. जेव्हा जागा झाला तेव्हा त्याच्या समोर त्याची पत्नी नागिन मृतावस्थेत पडलेली होती. तो तिला हलवू लागला. उठ, मी आलोय, मी परत आलोय, मी वचन दिलं होतं ना. पण तिचं शरीर थंड झालं होतं, हृदय थांबलेलं होतं आणि त्या शून्यातून नाग फक्त एकाच गोष्टीचा उच्चार करत राहिला, माझी खूप चूक झाली. त्याचे डोळे पाण्याने भरून वाहू लागले. त्याने तिच्या गालावरून हात फिरवला आणि म्हणाला, तू मला मारू शकली असतीस, पण नाही मारलंस. तू प्रेम केलं. तो शांत झालेला तिचा चेहरा पाहून अजून एकदा शोकाने बुडून गेला. राजा त्याने राजकुमार आणि त्याच्या नवविवाहित सुनबाईला घरी आणलं होतं. फार आनंदात होता. त्याने विचारही केला नाही की हा मुलगा प्रत्यक्षात अस्तित्वातच नव्हता. राजा राणी आणि संपूर्ण नगर वास्तविक नसलेल्या गोष्टी साजरा करत होतं. दासी सकाळी कामासाठी राणीच्या खोलीत गेली, पण राणी नव्हती. तिचं गुपित माहिती असल्याने ती सरळ मंदिराकडे गेली. राणी तिथे रडत होती. डोळ्याखालच्या काळ्या छाया, केस विस्कटलेले, कपाळावर ओढवलेले काळजीचं सावट. हे देवा, मी फक्त माझ्या पतीच्या आनंदासाठी खोटं बोलले, पण खोटं इतकं खोल गेलं की आता माझं अस्तित्व गढूळ झालं. माझं गुपित कधी उघड होणार आणि कसं. दासी धावत गेली आणि म्हणाली, राणीसाहेब, एक चमत्कार झालाय. राणी चक्रावली, कसा चमत्कार? तुमच्या राजकुमार नावाच्या मुलासोबत तुमची सून आली आहे आणि राजकुमार दिसायला इतका सुंदर आहे की स्वर्गातले देवसुद्धा त्याला निहाळतील. राणी अवाक झाली. तू काय म्हणतेस? खरंच? मी डोळ्यांनी पाहिलं. तो मुलगा खराच आहे आणि अगदी तुमच्याच पुत्रासारखा. राणीच्या डोळ्यातून आनंदाचे आणि गोंधळाचे अश्रू वाहू लागले. तेवढ्यात मंदिराबाहेर शिपाई धावत आले. राणीसाहेब, मला एका विचित्र घटना घडली आहे. आपल्या राजकुमाराच्या खोलीत एका स्त्रीचा मृतदेह सापडला आहे. राणी आणि दासी घाबरल्या. त्या ताबडतोब
तिथे धावत गेल्या. नजारा भयावह होता. नागिनीचा मृतदेह जमिनीवर पडलेला आणि बाजूला बसलेला, डोळ्यातून अश्रू गाळणारा तिचा पती इच्छाधारी नाग, जो आता स्वतःच्या रूपात परत आलेला होता. राजा आणि राणी आली. त्यांना पाहिलं की ज्याला आपण 20 वर्ष राजकुमार समजत होतो तो प्रत्यक्षात माणूसच नव्हता. पण अजूनही त्याच्या चेहऱ्यावर पश्चाताप आणि दुःख होतं. तो म्हणाला, माझा हेतू फक्त तुमच्या इज्जतीसाठी होता. मी एका खोट्या बाळाच्या जागी बसलो, पण तुमच्या सुनबाईचं प्रेम मला गुंतवत गेलं आणि मी माझ्या सच्च्या पत्नीला विसरलो. राजा रागात ओरडला, हा विश्वासघात आहे. पण रात्री राणी मात्र गप्प होती. तिच्या मनात आलं, तुला दोष देण्याआधी मला स्वतःला पाहायला हवं, कारण छोट्यासं बी मीच पेरलं आणि आज झाड उगवलं ते विषाचं आहे. राजकन्या अजूनही या सर्वातून आज्ञाभीत नव्हती. जेव्हा तिला समजलं की तिचा नवरा प्रत्यक्षात नाग आहे, ती तासनतास रडत बसली. नाग तिच्याजवळ आला आणि म्हणाला, माझं तुझ्यावरचं प्रेम खरं आहे, पण माझं पाप मोठं आहे. मी आता माझ्या पत्नीच्या अंत्यसंस्कारासाठी जातो. त्यांनी सगळ्यांना समोर नागिनीचा अंतिम संस्कार केला. त्या अग्नीत त्याचं गर्व, मोह आणि आत्मप्रवंचना गळून गेली. नाग सगळं सोडून जंगलात निघून गेला. राणीने दरबारात घोषणा केली, आजपासून हे गुपित उघडणार नाही. आज आपण सर्वांनी यातून शिकलं पाहिजे की खोटं प्रेम कधीच साथ देत नाही, पण खरं प्रेम देहही सोडतो. नगरात शोभ आणि शांतीचा मिलाप झाला होता. कुणी हरवलं होतं, कुणाचा शिकवण मिळाली होती. राजवाड्यात जरी गोंधळ शांत झाला असला तरी राजकन्येच्या मनात पास सुरू होतं. नव्या नवऱ्याने तिला पराकोटीचे प्रेम दिलं होतं, पण आता तो नवरा नुसता परदेशस्थव नव्हता, तर मानवही नव्हता. तो इच्छाधारी नाग होता आणि तिने त्याच्याशी लग्न केलं होतं. हे सत्य ऐकून तिची चुलच मुळापासून हल्ली होती. ती विचार करत होती, ज्याच्या मिठीत मी सुख शोधलं तो माझ्या जातीचा नाही. त्याच्या नजरेवर विश्वास दिसला, त्याने माझ्याशी खरी ओळख लपवली. मी आता कोणाची न्याय मागावा. तिचा एक दिवस रडण्यात आणि विचार करण्यात जात होता. राणीही आता तिला आधार देत होती, पण स्वतःचं अपराधी मन घेऊन राजकन्या म्हणायची, आई साहेब, तुमचं गुपित जपण्यासाठी तो माझ्या आयुष्यात आला, पण माझ्या जीवनातले रंग घेऊन गेला. राणीला आता वाटलं होतं की आपल्यामुळेच ही शोकांतिका झाली. तिने पत्नीला आणि संपूर्ण नगराला खोट्या आशेवर जगवलं होतं. त्या खोट्यातूनच या सगळ्यांचा आरंभ झाला होता. तिने एक दिवस राजासमोर उभी राहून मान खाली घातली आणि म्हणाली, महाराज, मी अपराधी आहे. मी गरोदर होते म्हणणं हे खोटं होतं. माझ्या मनात फक्त तुमचं दुःख कमी करावं ही भावना होती, पण त्याने किती लोकांचं आयुष्य बदलून टाकलं. राजाने थोडा वेळ शांत राहून तिच्याकडे पाहिलं. राणी, तुझं मन शुद्ध होतं, पण खोट्याच्या बिया पेरल्या की त्याचं झाड कंटाळवाणीचं उगवतं. त्याला राणीचा माफ केलं, कारण त्याने ती खोटी आशा पिढ्यांच्या मनात पेरून जगवलेली होती. एक दिवस राजकन्या थेट राणीच्या खोलीत गेली. आईसाहेब, मी हे आयुष्य असंच जगू शकत नाही. मला त्या व्यक्तीचा शोध घ्यायचा आहे जो माझा नवरा होता, ज्याचं रूप खरं नव्हतं पण प्रेम मात्र खरंच होतं. राणी चक्रावून गेली. मुली, तो इच्छाधारी नाग होता, तू मानव आहेस हे शक्य नाही. राजकन्या म्हणाली, त्याने एक वेळ माझं आयुष्य सुंदर केलं. आता मी एकटी आहे, पण अधुरी नाही. मी माझ्या उत्तराचा शोध घेईन. राजाने विरोध केला. राणीने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या डोळ्यातली जिद्द पाहून दोघांनी संमती दिली. त्या रात्री राजकन्येने राजवाड्यामागे टाकला. एका साध्या पोशाखात, डोक्यावर ओढणी घेऊन पावलामध्ये धडपड होती, पण मनात मात्र शांतता. ती जंगलात गेली, पाटाजवळ थांबली. साधूंना विचारत फिरली की इच्छाधारी नागाविषयी तुम्हाला माहिती आहे का? एका सुंदर तेजस्वी पुरुष विषयी जो अचानक गायब झाला होता.
लोक तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागले, पण ती अडली नाही. दरम्यान इच्छाधारी नाग एका शांत अशी नदीकाठी ध्यान लावत होता. त्याला वाटलं होतं की आपण सगळ्याच नात्यापासून अलिप्त झालोय, पण राजकन्याने प्रेम, नागिनीचा मृत्यू आणि राजवाड्याचं स्मरण त्याला सतत भूतकाळात खेचत होतं. मात्र ओळख कोणती, एक नाग की एक राजा, तो स्वतःला विसरायला त्याचं प्रेम अजूनही राजकन्याच्या स्मृतींनी भरलेलं होतं. तिचा आवाज, स्पर्श, तिला पहिलं हास्य, सगळं काही त्याला अजूनही सजीव वाटत होतं. राजकन्या एका पर्वतात पोहोचली होती. जिथे ऋषी अनेक सिद्धी प्राप्त करत होते. असं तिने तिथे ध्यान करणाऱ्या एका गुरूंना वंदन करून विचारलं, मला त्या व्यक्तीचा शोध द्यायचा आहे ज्यानं माझ्या मनाशी जुळलं होतं. जरी त्याचं शरीर सर्पाचं असलं तरी त्याचं हृदय माणसाचं होतं. गुरूंनी डोळे बंद केले, ध्यान केलं आणि मग हळू डोळे उघडत म्हणाले, तू प्रेमात आहेस, पण हे प्रेम देहाच्या मर्यादेपलीकडचं आहे. तुला योग्य मार्ग सापडेल, पण त्यासाठी तुझं मन हे देह दोघांनी सिद्ध पाहिजे. राजकन्या त्याच्याकडे गुरुकुलात थांबली. रोज ती साधना करायची, ध्यान करायची, मनाला स्थिर करायची. आणि दुसरीकडे इच्छाधारी नागही आपल्या अशांतेवर संयम साधत होता. पर्वतावरच्या गुरुकुलात एक दिवस सूर्य उगवत असताना राजकन्या नेहमीसारखी ध्यानात बसलेली होती. तेवढ्यात तिला एका ओळखीच्या दनाचा भास झाला. डोळे उघडले, समोर एक शांत चेहरा, तेजस्वी नेत्र आणि हळूच वाकून मुक्तपणे तो इच्छाधारी नाग उभा होता. दोघांच्या नजरा भिडल्या, डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कोणाच्याही ओठावर शब्द नव्हते, पण मन बोलत होतं. नाग म्हणाले, मी तुला विसरायचा प्रयत्न केला, पण तुझं प्रेम माझ्या आत्म्यात भिनलेलं होतं. ती जवळ येऊन म्हणाली, तू खोटं बोललास, तू लपवलंस, पण तुझ्या स्पर्शानं आणि वागणुकीत कधीही खोटेपणा नव्हता. मी तुझं रूप नाही, तुझं मन निवडलं होतं. गुरूंनी त्याची आशीर्वाद दिला, तुमचं प्रेम देहाचं नव्हे तर आत्म्याचं आहे. या युगात तुम्ही एक नवा आदर्श घडवलात की सत्य, प्रेम आणि पश्चाताप यांनी माणूसही देवासमान होतो. राजकन्या आणि इच्छाधारी नाग एकत्र जीवन जगण्यास तयार झाले. जंगलाच्या बाहेर एक छोटंसं आश्रम उभं केलं आणि तिथे त्या दोघांनी प्रेम, साधना आणि सेवा यामध्ये आयुष्य घालवले. शेवटी गोष्ट सांगणाऱ्या गाढवाने घोड्याला विचारले, पण त्या 3 गोष्टी कोणत्या, ज्या आपण दुसऱ्याला कधीच देऊ नये? तेव्हा घुबड म्हणाले, 1. आपलं प्रेम दुसऱ्यांच्या हवाली करू नये, ते परत आलं तर तसंच राहत नाही. 2. विश्वास एकदा गमावला की परत मिळवणं कठीण आहे. 3. स्वतःचं आत्मज्ञान दुसऱ्याच्या आधारावर दिलं तर आपली ओळख विसरतो. गाढव म्हणाला, मला खूप चांगली शिकवण दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये गोष्ट कशी वाटली ते नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.